आपल्याकडे सहज सहज सगळे म्हणतात की जेवढे फोटो काढले ते सगळे आम्हाला द्या. म्हणजेच काय तर ऑल सॉफ्ट कॉपीज आम्हाला द्या. आणि ज्यावेळी ती गोष्ट समजावून सांगितली जाते की ऑल सॉफ्ट कॉपीज देण्याऐवजी आपण जितका तुमचा पोर्टफोलिओ आहे किंवा जितकं शूट करायचं आहे तर किती शॉर्ट्सचं हे पॅकेज आहे तितकंच आम्ही तुम्हाला देऊ. तर त्यावेळेला म्हणतात की नाही सगळेच ऑल सॉफ्ट कॉपीज देतात. आता मित्रांनो ही गोष्ट खूप चांगली लक्षात घ्यावी लागेल आपल्याला एक प्रोफेशनली की तुमच्याकडे घरात शूट असू देत किंवा तुम्ही स्वतः फोटोग्राफर असू देत की ऑल सॉफ्ट कॉपीज देणं म्हणजे नेमकं काय. वेडिंग असेल देऊन द्या. एक लाईफटाईम मेमरीज आहेत त्या आपल्या क्लायंटला गेल्या पाहिजे किंवा त्या ज्यांचं लग्न आहे त्यांना मिळाल्या पाहिजे. परंतु जेव्हा आपण एखादा पोर्टफोलिओ शूट करतो, किड्स पोर्टफोलिओ असतो किंवा मॅटर्निटी शूट करतो, फॅमिली पोर्ट्रेट्स असतात किंवा एक जनरल पोर्टफोलिओ असतो, त्यावेळी त्या ऑल सॉफ्ट कॉपीच्या नादामध्ये खूप रॅन्डम शूट केलं जातं आणि क्लायंटला वाटतं की आम्हाला सगळे फोटो मिळाले म्हणून आम्ही खूप मोठ्या फायद्यामध्ये. तसं होत नाही. तर त्या क्वांटिटीवरती फोकस करण्याऐवजी आपण जर क्वालिटीमध्ये फोकस केलं तर आउटपुट बेस्ट मिळेल. आणि सपोज 10 फोटोचा पोर्टफोलिओ 20 फोटोचा पोर्टफोलिओ असेल आणि त्यासाठी 2 किंवा 3 ऑप्शन घेतले तर एक बेस्ट चॉईस आपल्याला मिळते आणि आउटपुट मात्र खूप प्रो लेवलचं मिळतं. अदरवाईज रॅन्डम शूट असतं. ऑल सॉफ्ट कॉपीचा फायदा होत नाही. फक्त त्यावेळेला तात्पुरतं मात्र नक्की मजा येते.